अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या 10 जणांनी आपला जीव गमावलाय। यामधले 7 जण हे विमान कंपनीतले कर्मचारी होते। त्यामुळे या अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळलाय। तसंच या अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात येते। बघूयात। अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे महाराष्ट्रातल्या 10 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या दुर्घटनेमध्ये कुणी आपल्या मुलांना गमावले, कुणी नवऱ्याला, तर कुणी बायकोला, तर काहींचं संपूर्ण कुटुंबच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलंय। ही विमान दुर्घटना महाराष्ट्रासाठीही वेदनादायी आहे। या दुर्घटनेमध्ये डोंबिवलीची रोशनी सोनघरे हिचा मृत्यू झाला। एअर इंडियाच्या विमानात रोशनी क्रू मेंबर होती। लहानपणापासूनच रोशनीला एअर क्रू बनायचं होतं। प्रतिकूल परिस्थितीमध्ये रोशनीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि एक नवी भरारी घेत तिने पाहिलेलं स्वप्न साकार केलं। 2 दिवसांपूर्वी रोशनीनं आई वडिलांचा निरोप घेतला आणि अहमदाबादसाठी निघाली। मात्र आई वडिलांसोबतची ही भेट शेवटची असेल असा विचार तिनेही केला नसेल। ड्युटीवरती जे रिझन झालेले आणि त्याची फर्स्ट फ्लाईट होती, सो अहमदाबादहून झालेली। बेसिकली असे नॉर्मली जे फोन कॉल्स असतात ते, बाकी त्याच्याशिवाय इतर काही माहिती अजूनपर्यंत काही त्यांनी हे केली नव्हती। सो आमच्यासाठी मध्ये शॉकिंग होती। एक्झॅक्टली जे झालं ते आम्हाला पण माहिती नव्हतं। काल दुपारी जसे सडनली मीडियामध्ये आलं, इव्हन तो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही तेच फाइंड आउट करत होतो वेदर ती क्रू मेंबर त्याच फ्लाईट मध्ये होती की नाही। सो आम्ही तेच हे करत होतो, पण ती पण आम्हाला इन्फॉर्मेशन नव्हती। पण लगेच त्याचे फ्रेंड्स वगैरे होते, बाकी अदर्स मेंबर्स होते। मग नंतर मीडियामध्ये पब्लिश केलं, सो फ्री मेंबर मध्ये तिचं नाव आलं। तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचं आहे। त्याच्या पलीकडे तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आई वडिलांनी खूप पराकाष्ठा घेतली, मेहनत घेतली। स्पाइस जेटमध्ये होते ती पहिले 2-3 वर्ष, त्याच्यानंतर एअर इंडियामध्ये 2 वर्ष झाले आता रुजू झालेली। तिला तिकडची फ्लाईट मिळाली लंडनला जायची, तर त्यावेळेस तिने फक्त सांगितलं घरी की मी अशा ठिकाणी चालले, तेवढंच बोलणं झालेलं। आणि आई नेमकी हॉस्पिटलमध्ये होती, तर आईला पण जास्त काय बोलता नाही आलं। मग आई ती तशीच तिकडून गेलेली, इकडून गेली। रोशनी बरोबर तिचा सहकारी इरफान समीर शेखनंही विमान अपघातात आपला जीव गमावलाय। पिंपरीत राहणारा इरफान हा ईदसाठी घरी आला होता। मात्र ही ईद इरफानच्या आयुष्यातली शेवटची ईद ठरली। विमान दुर्घटनेत इरफानचा मृत्यू झाल्याचं कळताच त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय। कसा अत्यंत मनमिळावा मुलगा होता, कोणाच्या अध्यात्मात होता, तो सगळ्यांना मिळून मिसळून घ्यायचा, तो कधीच कोणाला त्रास नाही दिला त्यांनी। पहिले विस्तारामध्ये होता, आता इंडियन एअरलाइन्स अजून विस्तारा एकत्र झाल्यामुळे तो तिकडे गेला। आता तो ईदसाठी इथं आला पण होता, तो असं नाही की नाही 2 दिवस तो इथं राहून मग गेला। मुंबईचा रहिवासी पायलट सुमित सबरवाल यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला। दुर्घटनेच्या तासाभरापूर्वीच त्यांचं वडिलांशी बोलणं झालं होतं। त्यानंतर विमानाचं टेक ऑफ झालं आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं। या दुर्घटनेनंतर सुमितच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यांचं प्रोफेशन आणि त्यांची फ्लाइंग स्किल्स हे ॲप्टली इक्विव्हॅलंटली दाखवून देतात आणि त्याच्याबद्दल बोलण्यात काही गरज नाही। ते सोसायटीत फार जे जोपर्यंत राहिले तोपर्यंत कधीच काही इश्यू झालेला नाही, कधीच काही प्रॉब्लेम नाही। ते लोक त्यांना ओळखायचे। काल सोसायटीला हे झालेलं बघून खूपच धक्का लागलेला आहे। अहमदाबादमधील विमान अपघातातील मृतांमध्ये उरण तालुक्यातील तरुणीचाही समावेश आहे। मैथिली पाटील एअर इंडियाच्या विमानात एअर हॉस्टेस होती। मैथिली ही न्हावा गावची रहिवासी होती। बुधवारी न्हावा गावातून ती आपल्या ड्युटीसाठी दुपारच्या सुमारास अहमदाबादला निघाली होती। आई वडील, 2 बहिणी आणि 1 भाऊ असं तिचं कुटुंब आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये श्रद्धा धवन हिचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झालाय। श्रद्धा ही एअर इंडियामध्ये सिनियर ग्रुप मेंबर होती। पती राजेश हे सुद्धा एअर इंडियामध्येच कामाला आहेत। पती राजेश, मुलगी आणि सासू सासऱ्यांबरोबर श्रद्धा राहायची। या दुर्घटनेत मुंबईतल्या गोरेगावमध्ये राहणाऱ्या अपर्णा महाडिक, बदलापूरला राहणारे दीपक पाठक, सोलापूरला राहणारे महादेव पवार तसंच आशा पवार आणि नागपूरच्या यशा कामदारांचा
मृत्यू झालाय. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. दरम्यान या विमान अपघातात विमानामधल्याच नाही तर ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या वसतिगृहातील 24 विद्यार्थ्यांचाही दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगभरातून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.